श्री साईबाबा समाधी मंदिराच्या कळसावर उभारली गुढी। नमस्कार, संगमनेर लाईव्हमध्ये आपले स्वागत। आता बातमी सविस्तर पाहू। हिंदू नववर्षाची सुरुवात आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणाचा उत्साह शिर्डीतही मोठ्या भक्तिभावात पाहायला मिळत आहे। आज गुढीपाडवा उत्सवानिमित्ताने श्री साईबाबा समाधी मंदिराच्या सुवर्ण कळसावर अत्यंत मंगलमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली। या मंगल प्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे आणि त्यांच्या पत्नी सौ पद्मिनी कचरे यांच्या हस्ते गुढीची शास्त्रोक्त आणि विधिवत पूजा संपन्न झाली। सपत्नीक पूजा पार पडल्यानंतर मंत्रोच्चाराच्या गजरात समाधी मंदिराच्या मुख्य कळसावर ही गुढी सन्मानाने उभारण्यात आली। यावेळी उपस्थित साई भक्तांनी श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय असा जयघोष करत नववर्षाचे स्वागत केले। या सोहळ्याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले आणि मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात आदी या प्रसंगी उपस्थित होते। दरम्यान गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून संपूर्ण मंदिर परिसरात नववर्षाच्या स्वागताचा मोठा उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे। धन्यवाद। मी डॉक्टर तेजस्विनी राहुड, मानची हिल मध्ये मी कार्यरत आहे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट साठी। म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज आम्ही करत असतो। त्याच्यामध्ये आम्ही मोतीबिंदू जे गरजू लोक आहेत, ज्यांना दिसत नाही त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन्स, पडद्याचे ऑपरेशन्स किंवा पेशंट कितीही कॉम्प्लिकेटेड असू दे, इथे आम्ही सर्व प्रकारच्या सर्जरीज त्यांच्या करून त्यांना नवीन दृष्टी प्रदान करत असतो। परिसरातल्या सर्व लोकांना मी आवाहन करते की ज्यांना पण डोळ्यांचे काहीही प्रॉब्लेम असू देत, मोतीबिंदू असू दे, काचबिंदू असू दे, पडद्याचा प्रॉब्लेम असू दे किंवा आतमधल्या रेटिनाचा प्रॉब्लेम असू दे, सर्व प्रकारचे उपचार मानची हिल मध्ये केले जातात। तर परिसरातल्या सर्व लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा।